बघा, काही गोष्टी दिसायला जरी सोप्या वाटल्या तर करायला मात्र अवघड असतात बरं का. आता या भाकरीच दिसायला जरी सोप्या वाटल्या तरी करायला मात्र चॅलेंजिंग आहेत. तुम्हालाही हे चॅलेंज स्वीकारायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि भाकरी करून मला नक्की सांगा. आता ही जी भाकरी आहे ती मी तव्यावरच कडक केलेली भाकरी आहे. आमच्या सोलापूर या भागामध्ये सर्रास अशा भाकरी केल्या जातात. तुमच्या भागात करतात की नाहीत तेही मला सांगा. अशा या कडक भाकरी पाकिटातसुद्धा विकत मिळतात. मात्र विकत खाण्यापेक्षा घरात केलेली भाकरी चविष्ट आणि ताजी असते. पुढे मी या भाकरी करण्याच्या काही स्टेप्स सांगितल्या आहेत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. पहिली स्टेप आहे भाकरीला कडक करण्यासाठी ती खूप पातळ थापायची. ती जितकी पातळ थापू तितकीच ती कडक होणार आहे. दुसरी स्टेप महत्त्वाची आहे ती म्हणजे भाकरी भाजत असताना गॅस हा बारीक आणि मीडियम फ्लोवर ठेवायचा आहे. तिसरी स्टेप आहे भाकरी भाजत असताना ती सर्व बाजूने दाबून आपल्याला भाजायची आहे. दाबण्यासाठी आपण सुती कापड किंवा एखादा मोठा चमचा याचा वापर करायचा आहे आणि सर्व बाजूंनी ती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. चौथी स्टेप म्हणजे भाकरी भाजताना ती करपणार नाही याचाही विचार करायचा आहे. भाकरी भाजत असतानाच आपल्याला तिच्यामध्ये कडकपणा येतोय का हे लक्षात येत असतं. त्यावेळेस ती भाजत असताना करपणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण जर ती करपली तर चवीला आपल्याला कडवटपणा येईल. त्यामुळे भाकरी भाजत असताना ती व्यवस्थित न करपता आपल्याला भाजून घ्यायची आहे. या सगळ्या स्टेप्स लक्षात घेऊन आजच तुम्ही ही भाकरी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.